देखाव्याचा विषय येतो, सगळ्यात पहिले विषय येतो तो लक्ष्मीनारायणपुरा। स्पेशली आर्ट आणि साउथ इंडियन टेस्ट। ये मंदिर आहे केरळ राज्यातील पत्तानमित्ती जिल्ह्यातील ये प्रसिद्ध आहे शबरीमाला मंदिर। या एरियामध्ये जवळपास 8 झाक्या आहेत। मोरया बजरंग बॉईज आहे लक्ष्मीनारायणपुरा। मिनिमम 10 वर्षापासून आम्ही देखावा चालू केली। दरवर्षी काही ना काही आम्ही जालनेकरसाठी काही ना काही नवीन आणतो। आम्ही केरळ राज्यात सगळे जाऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही आमच्या मंडळाने यावर्षी हे भव्य आणि दिव्य मंदिराचे जालनेकरांसाठी प्रदर्शित केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या जे गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे त्याच्यामध्ये आपण घेऊन आलेलो आहे बाप्पा मोरया हा तुमच्यासाठी स्पेशल प्रोग्राम, ज्याच्यामध्ये जालन्यातील गणेशोत्सव कशा प्रकारे होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। गणेशोत्सव म्हणलं की जालन्यातल्या झाक्या, देखावे, सीन आपण ज्याला म्हणतो ते खूप फेमस आहे। पण ते सुरू ॲक्च्युअलमध्ये होतात महालक्ष्मीजींचं जेव्हा विसर्जन होतं, तिसरा दिवस असतो, त्याच्यानंतर खरी गर्दी सुरू होते। आणि जेव्हा देखाव्याचा विषय येतो, सगळ्यात पहिले विषय येतो तो लक्ष्मीनारायणपुरा, गुडला गल्ली असो किंवा मार्कंडे मंदिर असो, यांचा जो एक वेगळा डिपार्टमेंटच बनलेला आहे, जो थर्माकोल आर्ट म्हणा किंवा एक स्पेशली आर्ट आणि साऊथ इंडियन टेस्ट त्याच्यामध्ये ते देण्याचा प्रयत्न करतात। तिकडचे देवी देवतांचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतात। तसंच आपण लक्ष्मीनारायणपुरा येथे आज आलेलो आहे आणि या एरियामध्ये जवळपास 8 झाक्या आहेत। त्याच्यातली एक म्हणजे मोरया बॉईजची जी मोरया बजरंग गणेश मंडळ जे आहे त्यांच्यातर्फे जी झाकी करण्यात आलेली, आपण नेमकं जाणून घेऊ। मंडळाचे सदस्य आपल्यासोबत आहे। तुमच्या मंडळाचं नेमकं नाव काय, हा एरिया कसं लोकांनी समजावं हे मला एक संक्षिप्त सांगा। आमच्या मंडळाचं नाव मोरया बजरंग बॉईज आहे लक्ष्मीनारायणपुरा। तर आमचं मंडळ 2008 पासून आम्ही स्टार्ट केलेलं आहे। तर आमच्याकडं मिनिमम 8 झाकी चालू आहे। डेकोरेशन खूप चांगलं करतात आम्ही। मंडळामध्ये म्हणजे नेमके सदस्य किती वर्षापासून ही परंपरा देखाव्याची? जसं गणेश मंडळ तर पहिल्यापासून बसवत असालच आपण, पण देखावे कधीपासून सुरू दाखवतो आपण? आम्ही देखावे लगभग 10 वर्ष झाले। आम्ही मिनिमम 10 वर्षापासून आम्ही देखावा चालू केलेला आहे आम्ही। आणि मंडळामध्ये आमचे मेंबर 49 मेंबर आहे आमचे। दरवर्षी काही ना काही आम्ही जालनेकरसाठी काही ना काही नवीन आणतो आम्ही। यावर्षी अय्यप्पा स्वामीचा देखावा आणलेला आहे आम्ही। जसं यावर्षी नेमका काय देखावा दर्शकांच्या माहितीस्तव की ते कुठला आहे? कारण तुम्ही प्रसिद्ध आहात साऊथ इंडियन, तिकडच्या भागातले जे देवी देवता आहेत त्यांचे दर्शन करण्यासाठी यावर्षी काय विशेष? जय श्रीराम। प्रथम तर मी मोरया बजरंग बॉईजचा सदस्य। मोरया बजरंग गणेश मित्र मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जालनेकरांसाठी एक भव्य आणि दिव्य असं मंदिर प्रदर्शित केलेलं आहे। हे मंदिर आहे केरळ राज्यातील पत्तानमित्ती जिल्ह्यातील, जे की जालनेकरांसाठी आम्ही मोरया बजरंग गणेश मित्र मंडळाने यावर्षी प्रदर्शित केलेलं आहे। हे प्रसिद्ध आहे शबरीमाला मंदिर, जे की जालनेकर प्रत्येक कुणी ना कुणी म्हणजे केरळ राज्यात सगळे जाऊ शकत नाही, त्यासाठी आम्ही आमच्या मंडळाने यावर्षी हे भव्य आणि दिव्य मंदिराचे जालनेकरांसाठी प्रदर्शित केलेलं आहे। म्हणजे हा देखावा क्रिएट करताना नेमकं कशापासून बनवलं? जसं दिसतंय आम्हाला ते काही फोम थर्माकोलचं वर्क आहे, बाकी जे देवतांची मूर्ती आहे ती कशापासून, कसं बनवलं, काय मेहनत घेण्यात आली? हे आमच्या मंडळाने मागच्या 2 महिन्यापासून पूर्ण मेहनत घेतलेली आहे। म्हणजे रात्रंदिवस आम्ही पूर्ण प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण आमचं मंडळाचा टाईम होता। हे मंदिरचे स्ट्रक्चर आहे आम्ही थर्माकोलपासून केलेलं आहे आणि जे मूर्ती आहे ती पण थर्माकोलची आहे आणि त्याला थोडं आर्टिफिशियल वर्किंग वगैरे केलेली आहे मंडळाने। आणि बाकी हे मूर्ती वगैरे जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण हे वेस्टपासून बनवलेलं आहे। म्हणजे या मूर्तीचं जसं काही प्लास्टिक वगैरे काही नाही आहे, सगळं हे आपले डायमंड्स वगैरे थर्माकोल हे पूर्ण यूज केलेलं आहे। जसं आपलं मंडळ आहे सामाजिक कार्यांसाठी पण ओळखलं जातं, की काय काय सामाजिक कार्य यावेळेस करण्यात आली आपल्या मंडळातर्फे? आमच्या मंडळाकडून सर्वप्रथम तर ब्लड डोनेशन कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे आणि जसं की थोडंफार स्वच्छता वगैरे आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मागील 5-6 वर्षापासून आम्ही ब्लड डोनेशन कार्यक्रम ठेवतो मंडळाकडून आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी लास्ट 2-3 दिवस आम्ही प्रसाद वाटपांचा कार्यक्रम ठेवतो।
खूप खूप धन्यवाद सगळ्या मंडळाच्या माहिती दिल्याबद्दल. जसं आपण जाणून घेतलं, मंडळातील जे सदस्य त्यांनी माहिती दिली की केरळ राज्यातील अय्यप्पा स्वामींचं जे मंदिर आहे त्याचा इथं देखावा करण्यात आलेला आहे. हा देखावा करण्यासाठी जवळपास त्यांना 2 महिने आता परिश्रम घ्यावे लागले. थर्माकोलपासून आर्टवर्क क्रिएट केलं आहे, डायमंडचा वर्क आहे. हे बघण्यासाठी आपण लक्ष्मीनारायणपुरा येथे नक्की या. पाऊस पाणी वारा कशाची तमा बाळगू नका, कारण की वर्षभर थांबावं लागणार आहे असे पुन्हा देखावे बघण्यासाठी. आणि ह्या युवकांची जे परिश्रम आहे त्याला दाद देण्यासाठी आपण नक्की याल हीच अपेक्षा करतो. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल. गणपती बाप्पा